की ज्यांनी हा फार मोठा उपक्रम आपल्या गोरगरीब वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी खुला केलेला आहे. यासाठी अनेक हात राबत आहेत आणि त्यातून आपल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये उभं होत आहे. यासाठी एरेकर साहेब असतील, पाटील साहेब असतील, हे नेहमी वेळोवेळी आढावा घेत आहेत आणि या कार्यक्रमासाठी प्रेरणाही देत आहेत. त्याचबरोबर आमच्या पाथर्डी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय पवार साहेब, की ज्यांनी माझ्यावरती पाथर्डी तालुक्याच्या टेक्निशियनची जबाबदारीसाठी जिल्ह्याला नाव कळवलं, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर मिशन आरंभ जिल्ह्याचे नियोजक आदरणीय श्रीमती कारले मॅडम ताई, त्याच पद्धतीने जिल्ह्याचे टेक्नो टीचर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बापकर सर, त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यामध्ये आतापर्यंत जी काही यशस्वीता झालेली आहे त्याचे बुलंद आमचे मार्गदर्शक, आमचे आदरस्थानी ज्येष्ठ विस्तार अधिकारी आदरणीय श्री कराड साहेब, त्याचबरोबर सर्व आमचे मार्गदर्शक पाथर्डी तालुक्यातील टीम आज या ठिकाणी मला सपोर्ट करण्यासाठी 2 जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक आहेत. त्यामध्ये आदरणीय भागीनाथ बडे सर, की जे पाथर्डी तालुका मीडिया प्रमुख आहेत आणि फार मोठं त्यांचं कार्य आहे. तसेच आदरणीय श्री गोरे सर, ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे, समाजसेवेत फार मोठं कार्य आहे. आज पाथर्डी तालुक्यामधील गोरगरीब मुलांसाठी, ज्यांना आई वडील नाही त्यांच्यासाठी त्यांचा एक छान उपक्रम पाथर्डी तालुक्यात आहे. असे दोन्ही शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या तासिकेला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं खूप खूप स्वागत, तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही म्हणता सर प्रणाम, अहो मी प्रणाम करायचा काय, मला सांगतो, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू लहान मुलं पाहिले की त्यांना प्रणाम करायचे. कारण तुम्ही लहान नाहीत, तुम्ही उद्याच्या भावी पिढीचे आमच्यापेक्षाही मोठ्या पदावर बसणारे तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात. तुम्ही 518 मध्ये जिल्हा यादीमध्ये आलेले गुणवंत विद्यार्थी आहात. तुम्ही गरुड आहात, बदक नाही. तुम्ही आकाशात उंच भरारी घेणारे विद्यार्थी आहात आणि तुमच्या समोर नतमस्तक होणं कधीही चांगलं. ठीक आहे, तर आज आपण जो काही घटक घेणार आहोत तो घटक नाही, तर जिल्हा परिषदेने हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे, दररोज तासिका छान नियोजन, जिल्हा प्रत्येक तालुक्याला घटक वाटून दिलेले आहेत आणि नियोजन आपलं सप्टेंबर अखेर पूर्ण होणार आहे. परंतु हे होत असताना दुसरंही एक नियोजन केलेलं आहे मित्रांनो, की ज्यावेळेस आपण पुढं जात असतो, पुढचं शिकत असतो, त्यावेळेस कधी कधी आपण मागचं विसरत असतो. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी पद्धत होत असते. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, कधी कधी मागचं आहे, लक्षात आहे किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागतो. त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. आणि त्यासाठी दर महिन्याला जिल्हा परिषदेने एक सराव चाचणी आयोजित केलेली आहे, दोन्ही विषयाची, जी बोर्ड परीक्षेला होती त्याच धर्तीवरची, 150 गुणाची, एकदम छान. त्यासाठी छान नियोजन झालेलं आहे आणि सुंदर अशा प्रश्नपत्रिका, कालचा पेपर झालेला आहे. आज त्या पेपरच्या संदर्भात आपल्याला बरेचशा जणांनी छान पेपर लिहिलेला असेल, अनेकांना चांगले मार्क पडले असतील, कोणाला 250 पडले असतील, कोणाला 240 पडले असतील, कोणाला 200 पडले असतील, काही अजून कमी असतील. परंतु अजून बराच दिवस जायचा आहे आणि माझी इच्छा आहे किंवा आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की आपले मुलं राज्य यादीत यावेत आणि 300 पैकी 300 गुण त्यांनी मिळवावेत. आणि यासाठी एवढा मोठा हा उपक्रम आहे. आणि त्यासाठी आपल्या काही जर चुका झालेल्या असतील किंवा आपल्याकडून थोडासा कधी कधी येत असतं पण गोंधळ उडतो आणि त्यातून आपल्या काही चुका घडत असतात नकळत, त्या आज आपण आजच्या पेपर, काल जो काही पेपर झालेला आहे 5वीचा पेपर 1, त्यावरती थोडंसं आपण या ठिकाणी आज विश्लेषण करणार आहोत. त्याचबरोबर त्यातल्या
प्रत्येक प्रकरणावर कोणत्या प्रकरणावर तो घटक आलेला आहे, त्याची सोडण्याची पद्धत, त्यानंतर आपण ते कमीत कमी वेळेमध्ये कसं करायचं याचा थोडासा आढावा घेणार आहोत. चल सुरुवात करूया. पेपर क्रमांक 1 मराठी आणि गणित. त्यात मराठी विभाग आज आपण घेत नाहीत कारण आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळे आज आपण सुरुवात गणितापासून करू. जर वेळ भेटला तर येऊ, कारण गणितामध्ये आपल्याला काही चुका घडत असतात आणि त्यात थोडासा गोंधळ उडत असतो. चुका म्हणजे काय नाही, पर्याय 4 सारखे वाटतात, अंक सारखे दिसतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. 26 पासून गणित सुरू होतं. प्रश्न क्रमांक 26. 27,13,408 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, अंकात कशी लिहाल असे प्रश्न येत असतात. तर या ठिकाणी आपल्याला ती संख्या अक्षरात दिलेली आहे, अंकात लिहायची. परंतु लिहित असताना आपण डोक्यामध्ये एक ठेवायचं, एकक दशक शतक 3 घर, त्यानंतर हजाराचे 2 घर, त्यानंतर लक्षाचे 2 घर, त्यानंतर कोटीचे 2 घर. जो कोणी दिलेला नसेल त्या घरी आपण 0 टाकत असतो. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय 27 लक्ष. मग आपल्याला 2 घर दिलेले आहेत, आपण 27 लिहायला हरकत नाही. जर एक घर दिलेलं असेल तर 1 लिहायचं, दुसऱ्या घरी 0 टाकायचा. नंतर हजार जर पाहिले तर 13,000 आहेत, मग स्वल्पविराम देऊन आपण 13,000 लिहू किंवा 13 लिहू. जर 1 दिलेलं असतं तर आपण एका घरी 0 टाकला असता आणि एककाच्या घरीच 1000 लिहिली असते. परंतु दशकाच्या घरी 1 येतोय आणि 13 झाल्याच्या नंतर 460 ही संख्या आपल्याला लिहायची, पुढची 460. आता हा कोणत्या पर्यायात आहे? 27,13,460. तर या ठिकाणी हा पर्यायामध्ये सापडलेला आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा पद्धतीचा हा सोपा प्रश्न होता. परंतु आपण काय करायचं, या प्रश्नामध्ये सोडवत असताना थोडीशी शांतता ठेवायची. कधी कधी दिसायला आकडे सारखे वाटतात, एक अंक मागे पुढे झालेला असतो. इथं किती आहे? 408 आहे, तिथं 460 आहे. इकडं कधीतरी एखादा 0 मध्ये ऍड केलेला असतो. तर गोंधळून नाही जायचं, कारण 2 मार्क म्हणजे आपल्याला मेरिट मध्ये फार मोठं स्पर्धा परीक्षेमध्ये महत्व असतं त्याचं. ते 2 मार्क आपण जाऊ द्यायचे नाही. नंतर 27वा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे? 5, 8, 4, 3, 0, 7 या अंकापासून 7 अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार होईल? आता लहानात लहान संख्या तयार करायची, परंतु या ठिकाणी गंमत अशी करतात ते की अंक आपल्याला कमी देतात. अंक दिलेले आहेत 6 आणि सांगतात की 7 अंकी संख्या बनवा आणि लहानात लहान संख्या बनवा. ज्यावेळेस आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची त्यावेळेस आपण लहान अंक लिहितो अगोदर, नंतर मोठ्यात मोठी संख्या लिहायची असेल तर मोठ्या अंकापासून लिहायला सुरुवात करतो, मोठा अंक लिहितो. परंतु या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे लहान अंक जर पाहिला तर 0 आहे, तो सुरुवातीला लिहून चालत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्यावेळी शिकवलेलं असेल त्या पद्धतीने. आता आपण काय घेणार? त्यानंतरचा 2 नंबरचा लहान जो काही आहे तो आहे 3. मग त्यापासून आपण सुरुवात करू, 3. त्यानंतर 2 0 आपण घेणार, कारण आपल्याला 7 अंकी संख्या तयार करायची, लहानात लहान संख्या तयार करायची. म्हणून जो लहान अंक आहे तो 2 वेळेस घ्यायचा आणि उरलेले अंक त्या ठिकाणी तुम्ही चढत्या क्रमाने मांडा. 4, 5, 7 आणि 8 अशा पद्धतीने ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता हा किती नंबरचा पर्याय आहे? आपण जर पाहिलं तर हा पर्याय नंबर 3 आहे आणि बऱ्याच मुलांनी ते बरोबर दिलेलं असेल. सोपा प्रश्न होता. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत किती संख्येला 5 ने निशेष भाग जातो किंवा 5 चे विभाजक असणाऱ्या संख्या? आता आपल्याला माहिती 5 ची कसोटी, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संख्येला 5 ने भाग जातो. त्याही पेक्षा आपण जर पाहिलं तर 100 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या संख्या काढायच्या जर असतील आपल्याला, तर आपल्याला काय करायचंय? 100 भागिले जरी 5 केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळून जाईल 20. आणि हेच उत्तर आहे. 5 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 20 संख्या आहेत. हाही सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया.
आता पुढचा प्रश्न आहे 33.05 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम, किंवा 33.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. आता आपल्याला दोन्ही पद्धतीने मी वाचून दाखवलं. कधी अशा पद्धतीने वाचावं लागतं, कधी त्याही पद्धतीने वाचन येत असतं. आता यात गंमत अशी, आपल्याला किलोग्रॅमचे ग्रॅम करायचे. आता आमच्या साळुंके सरांनी अतिशय छान पद्धतीने त्या ठिकाणी शिकवलं होतं आणि सूत्रही सांगितलं होतं, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. आता 1 किलोग्रॅम आपल्याला ज्यावेळेस त्याचं रूपांतर करायचं मोठ्या वस्तूचं, त्यावेळेस छोट्या वस्तूमध्ये रूपांतर करत असताना त्या पद्धतीने गुणवत असतो आपण, गुणाकार करायचा असतो हा सरळ. परंतु तुम्ही म्हणा किलोग्रॅम आणि ग्रॅम म्हणजे काय, ही संकल्पना आपली क्लिअर झाली पाहिजे, आहे की नाही. किलोग्रॅम मोठे आहेत, ग्रॅम छोटे आहेत, हे एकदा डोक्यात बसले की तुमच्या लक्षात. समजा उदाहरणार्थ तुम्ही 1 किलो शेंगदाणे घेतले. आता 1 किलो शेंगदाणे घेतल्यावर किती शेंगदाणे येणार तुम्हाला माहिती, चांगली प्लॅस्टिकची पिशवी भरून येते. आणि मग ते जर तुम्ही मोजत बसले तर जवळजवळ 1000 शेंगदाणे त्यामध्ये तुम्हाला सापडते. एक शेंगदाण्याचं जे काही वजन आहे ते 1 ग्रॅमचं वजन. ग्रॅम किती छोटा असतो तुम्हाला माहिती, आपण किलो मध्ये बाकीच्या वस्तू घेतो, पण सोनं घ्यायचं म्हटलं की आपण ग्रॅम मध्ये घेतो. आणि ते किती येतं, फार छोटं असतं पहा. 1 ग्रॅम घेतलं तर आपल्या दोन्ही कानामध्ये छोट्या छोट्या बाळ्या बसतात, इतकं कमी त्याचं वजन असतं. ग्रॅम हे छोटं माप आहे आणि त्याच्याही पेक्षा आणखी छोटी छोटी माप आहेत. परंतु व्यवहारामध्ये ग्रॅम हे किलोग्रॅमचं छोटं माप मानलं जातं. आणि त्याला आपल्याला त्यांनी विचारलं ग्रॅम किती होतील, तर आपल्याला हे करत असताना 1 किलोग्रॅमचे ग्रॅम 1000 होतात, म्हणून त्याला 1000ने गुणायचं. ज्यावेळेस आपण रूपांतरित करीत असतो, 1 किलोमीटरचे मीटर करायचे 1000ने गुणा, 1 लिटरचे मिलीलिटर करायचे असले 1000ने गुणा, मीटरचे सेंटीमीटर करायचे असले 100ने गुणा, तासाचे मिनिटं करायचे असले 60ने गुणा, डझन कागद असले ते करायचे असले 12ने गुणा, 1 रिम कागद असले ते करायचे असले तर 480ने गुणा. जे काही प्रमाण असेल त्याने त्याला गुणावं लागतं. हा साधा नियम आहे. आणि त्या पद्धतीने आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी ही संख्या लिहायची. बऱ्याच वेळेस हे का करायचं, पूर्ण करत जा, गणित घाई करायची नाही. आणि याला आपण 1000ने गुणायचं. 1000नेच काय गुणायचं, त्याचं कारण आहे की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम होतात, म्हणून आपण याला 1000ने गुणायचं. मग गुणत असताना काहीच करायचं नाही, ही पहिली संख्या जशी आहे तशी लिहायची, तिच्यात काही बदल करायचा नाही आणि 1000चे 3 शून्य ठेवून द्यायचे. मित्रांनो, इथपर्यंत व्यवस्थित गुणाकार करायचे, म्हणजे गुणाकारच करायचा नाही, ही संख्या ठेवा आणि 1000चे 3 शून्य द्या. त्यानंतर आता आपल्याला पाहायचंय, काय पाहायचंय की दशांश चिन्ह कुठं द्यायचं. तर दशांश चिन्ह देत असताना आपण पाहायचं, दशांश चिन्हाच्या उजवीकडं गुणाकारामध्ये किती घरं दिसत आहेत, 1 आणि 2 घरं दिसत आहेत. आपण 2 घरं सोडून देणार आणि या ठिकाणी दशांश चिन्ह देणार. आपण या ठिकाणी दशांश चिन्ह येणार, हे 2 घरं सरकून आपण दशांश चिन्ह देतो. याचा अर्थ उत्तर येतं 33,050, म्हणजेच 33,050 ग्रॅम होणार आणि ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी साधी कधी कधी चूक होऊ शकते. बरेचसे मुलं काय करतील, 500 लिहितील, आज किंवा कोणाकडून 5ही होऊ शकतं. तर यासाठी सरळ 1000ने गुणा, दशांश चिन्ह पहा, आणि साध्या साध्या चुका होतात आणि त्यामुळे आपले मार्क जातात. असे मार्क जाऊ देऊ नका. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी पहा, एक कोड्यासारखं दिलेलं आहे. दिलेल्या वजाबाकीत प्रश्नाचे त्या चांदणीच्या जागी कोणता समानांक येईल. 2 ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चांदणी दिलेली आहे. आता जर आपण पाहिलं, या ठिकाणी एक चांदणी आहे आणि या ठिकाणी एक चांदणी आहे. आता एक गंमत काय आहे, वर एकूण संख्या दिली, मध्ये वजाबाकी करून खाली उत्तर आले. आपल्याला जर वरच्या संख्येतून खालची संख्या वजा केली तरी उत्तर मिळणार आहे, मधली संख्या भेटणार आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. ही संख्याला खालची वजा करा, तुम्हाला मधली संख्या भेटेल. किंवा तुम्हाला अशी वजाबाकी करता आली, 4तून काय गेले खाली 7 उरतात, याचा अर्थ 14 धरावे लागतील आपल्याला वर, म्हणजे या ठिकाणी किती असणार आहेत, 7 असणार आहेत. किती असणार आहेत, 7. या ठिकाणी 7 असणार आहेत. म्हणजे 14तून 7 गेले, खाली उरले 7, इथं राहिले 12, 12तून 8 गेले, खाली उरले 4, त्यानंतर इथं राहिले
4 आणि इथं उरले 9. अशा पद्धतीने जर केलं तर ही वजाबाकी, किंवा जर हेही कळत नसलं तर तुम्ही सरळ असं करा, ही संख्या एकूण संख्या आहे ना आपली, त्यातून खालची संख्या वजा करा. ओके. आणि हे जर तुम्ही केलं तरी तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी जो काय अंक येतो तो 7 येतोय. 14तून 7 गेले, खाली उरले 7. या पद्धतीने आपल्याला एक जरी आलं तर तेच उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. चला आता मग 31वा प्रश्न पाहूया. 31वा प्रश्न आहे, 59,64,362 या संख्येतील समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता समान अंक पाहिजे म्हणजे कोणता अंक आहे समान? तर आपण पाहूया. या ठिकाणी 2 वेळेस आलेला एकच अंक आहे आणि तो कोणता अंक आहे? 6 अंक आहे. हा, या ठिकाणी एक 6 आहे, या ठिकाणी एक 6 आहे आणि त्याच्या स्थानिक किमतीतला फरक आपल्याला काढायचा आहे. एक 6 आहे 60,000 आणि दुसरा 6 आहे दशकाच्या घरात 60. मग 60,000 मधून आपल्याला ज्यावेळेस आपण 60 वजा करू त्यावेळेस जे काही उत्तर मिळणार आहे ते या पद्धतीने उत्तर असेल. ही वजाबाकी आपण करू शकतो. तर ते उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 दिसतंय. अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस अंक दिसतात त्याच्या स्थानिक किमतीतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला माहिती असते. एककाची 30 असते, दशकावर 1 शून्य असतो, शतकावर 2 शून्य असतात, हजारावर 3 असतात, 10,000वर 4 असतात, लक्षावर 5 असतात, दशलक्षावर 6 शून्य असतात. त्या पद्धतीने आपण त्या स्थानिक किमती मांडून बेरीज असेल, वजाबाकी असेल, फरक असेल, अशा पद्धतीने करायचं. पुढचा आहे गुणाकार. हाही सोपाच प्रश्न आहे, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडून त्या शून्याचा विचार केला जात नाही. कसं होतं पहा, विचार केला जात नाही म्हणजे काय होतं, आपण शून्यामुळे गोंधळतो. तर तसं करायचं नाही. ज्यावेळेस आपण ही संख्या लिहितो त्यावेळेस शून्याने ज्यावेळेस कोणत्याही संख्येला आपण गुणत असतो त्यावेळेस तो गुणाकार काय येत असतो? 0 येत असतो. आणि हे एकदा आपल्या लक्षात आलं की काहीच नाही, सोपं आहे. 8 × 48. ज्यावेळेस हे 4 येतात हा गुणाकार 0 होईल, ते 4 येणार, 8 0 0 राहणार, 8 9 72 येणार. त्यावेळेस आपण दुसऱ्या दशकाने गुणत असतो त्यावेळेस त्याचं उत्तर एकाखाली कधीच येणार नाही, कारण त्याचं उत्तर दशकापासून पुढे सुरू होणार. म्हणून एकाच्या घरी आपण या ठिकाणी 0 मांडत असतो. आणि दशकाने ज्यावेळेस आपण गुणू त्यावेळेस 24 चोक 24, 6 7 36, सॉरी, तर 6 7 36, 36 6चा पुन्हा 3 आले या ठिकाणी, 6 0 0 आणि 3 अशी 3, हा 0 येणार शतकाला गुणल्यानंतर, आणि 6 9 54. त्यानंतर 4 ने ज्यावेळेस गुणू त्यावेळेस आपण शतकापासून त्याचं उत्तर सुरू होणार. पहिल्या एकक आणि दशकाखाली उत्तर येणार नाही. त्या 2 घरी आपण 0 ठेवून द्या आणि पुन्हा 4 सक 24, पुन्हा शतकाला गुणल्याच्या नंतर 0 आणि 9 चोक 36. अशा पद्धतीने याची तुम्ही बेरीज करू शकता. तर 8 4 7 4 11 12 2 4 या अशा पद्धतीने 42,14,748. हा, इथं 10 शून्य 708 या ठिकाणी हातचा 1 येतो, म्हणजे 808 या ठिकाणी उत्तर येणार. तर या ठिकाणी आपण थोडस बारकाईने करायचं. सहा 4 10 0 हातचा आला 1, या ठिकाणी 8 येतात, म्हणजे 42,14,808. आणि हा पर्याय होता पर्याय क्रमांक 2.
अशा पद्धतीचं हे गुणाकार होता. तर या ठिकाणी शून्याचा थोडासा गोंधळ होतो, तो थोडा टाळायचा आणि आपण गुणाकार करताना शून्याचा गुणाकार कुठल्याही संख्येने केल्यानंतर त्याचं उत्तर 0 येतं. हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती? आता मूळ संख्या आपल्याला 25 आहेत माहिती आहे, त्या पाठ पाहिजेत. कोणत्या मूळ संख्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या ज्यावेळेस मूळ संख्या आपल्या पाठ असते त्यावेळेस, आणि एक लक्षात ठेवा, जोड मूळ संख्या 8च आहे. त्या कोणत्या आहेत? आपल्याला त्या पाठ पाहिजेत, आणि नाही पाठ नसल्या तरी बी आपल्याला त्या सुरुवातीला लिहा, नंतर तुमच्या त्या लक्षात येत चलतील. तर पाहूया कोणत्या आहेत त्या जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्यामध्ये काय असतं? ज्या दोन मूळ संख्येच्या मध्ये एकचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असं म्हणतो. पहिली जोडमूळ संख्या आहे 3 आणि 5. याला छोटं करूया. 3, 5 ही पहिली जोडी झाली. नंतर 5, 7 ची जोडी झाली. नंतर 7, नंतर नाही जोडी होती. 7च्या नंतर 11 आहे, आणि 11 असल्यामुळे आपण पुढची जोडी आहे 11 आणि 13, नंतर 17 आणि 19. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर 23 आहे, पण त्याच्यानंतर डायरेक्ट 29 आहे. पुढची आहे 29 आणि 31 ही जोडी, त्यामध्ये एकचा फरक आहे. त्यानंतर पुढची जोडी आहे 37 आहे, 39 मूळ संख्या नाही, 41 आणि 43. तर आपल्या एक लक्षात येत आहे की आपण 50 पर्यंत किती, असा जर प्रश्न आला 50 पर्यंत जोड मूळ संख्या किती, तर 6 तयार झाल्या. कोणत्या 6 तयार झाल्या? तर या ठिकाणी मी मांडलेल्या त्या 6, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 20 ते 29, 31, 41, 43. आता 50च्या पुढं आणखी 4 आहेत, त्या कोणत्या आहेत त्या पाहू आपण. आता 53च्या नंतर पुढची नाहीये, नंतर 59 आणि 61 येणार. त्यानंतर 67 आहे, पण पुढं नाही. नंतर 71, 73. अशा पद्धतीने या 4 आणि या 4 अशा मूळ किती झाल्या? ह्या 4, ह्या 2 आणि या 2, अशा 8 जोड मूळ संख्या या ठिकाणी तयार होतात 1 ते 100 मध्ये. 1 ते 50 मध्ये विचारल्या तर त्या ठिकाणी 6 होतील. आणि जोड मूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यामध्ये एकचा फरक असतो त्याला जोड मूळ संख्या म्हणायचं. समूळ संख्या कशाला म्हणायचं? की ज्या दोन संख्येमध्ये कुठलाही एक किंवा ती संख्या व्यतिरिक्त सामायिक विभाजक नसतो किंवा सामायिक अवयव नसतो, त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात. ठीक आहे, चला आपण पुढचं पाहूया. त्यावर एक प्रश्न आलेला आहे. 34वा प्रश्न आहे, 4.025 या दशांश अपूर्णांक 5 या अंकाची स्थानिक किंमत कोणती? आपल्याला फक्त 5 ची किंमत विचारलेली आहे, जास्त आपल्याला या ठिकाणी इतर विचार करायचा नाही. आता 5 ची स्थानिक किंमत म्हणजे काय ती आपल्याला 4 पर्यायातून, आता पर्याय पाहिल्याच्या नंतर जर ज्ञान नसेल तर गोंधळून जाण्याचा विषय असतो. 4 आहे एक काय? 4ची किंमत 4 आहे, शून्याची किंमत 0 राहील, 2ची किंमत 0.02 असते, आणि 5ची किंमत असते 0.20 आणि 5. हे जर पाहिलं आपण तर किती पर्यायामध्ये दिसते? पर्याय क्रमांक 4. गुड मॉर्निंग साहेब, आताच या ठिकाणी कराड साहेब आले, त्यांचं खूप खूप स्वागत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे 35वा. एक रोमन संख्या दिलेली. आता रोमन संख्येचा एक नियम आहे, तुम्हाला सगळ्या रोमन संख्या माहिती आहेत, पण रोमन संख्येत एक महत्वाचा नियम आपण लक्षात ठेवायचा, कोणताही अंक जास्तीत जास्त 3 वेळेस येतो, 4 वेळेस तो कधी घ्यायचा नाही. समजा आपल्याला माहिती आहे हे रोमन अंकाचं पहिलं चिन्ह आहे, हे आपण जास्तीत जास्त किती वेळेस घेऊ शकतो?
3 वेळेसच घेऊ शकतो. 3 4 वेळेस घेत नाही आपण. 3 जर 4 लिहायचं असले तर लगेच आपण काय करतो, 5 असा काढत असतो आणि त्याच्या अगोदर चिन्ह काढत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण कोणतंही संख्या असू द्या, जरी आपल्याला समजा एखादी संख्या लिहायची, दुसरं पाहूया आपण, 30 लिहायची, आपण 10, 20, 30 असं लिहू शकतो 30 पर्यंत. पण 40 ला पुन्हा आपण हे चिन्ह काढू शकत नाही. 40 लिहिताना लगेच आपण काय करणार, 50चं चिन्ह घेणार. आणि 50चं चिन्ह काय आहे, यल आहे. आणि मग त्याच्या अगोदर आपण हे काढणार. म्हणजे 50 मधून हे 10 कमी झाले, याची किंमत 40 झाली. अशा पद्धतीचा हा एक रोमन संख्येचा एक नियम लक्षात ठेवायचा. कोणताही अंक आपण जास्तीत जास्त 3 वेळेस लिहू शकतो. आता प्रश्न काय झालेला आहे, ही संख्या लिहिताना या ठिकाणी डी दिलेला आहे आणि सी दिलेला आहे. याचा आपल्याला पहिल्यांदा लक्षात आला पाहिजे फरक काय आहे ते, किंवा ही संख्या काय तयार होते. तर आपण पुढची संख्या पाहिजे डी. डी म्हणजे किती आहे, 500. 500तून हे 100 कमी झालेलं, अगोदरचा अंक काय करायचा, कमी करायचा. म्हणजे 500तून 100 कमी म्हणजे ही 400 संख्या आहे. हे डोक्यात घ्या. इथं बऱ्याच जणांचा गोंधळ झाला असेल काल. आणि मग हे उत्तर आलेलं आहे आपलं, याची किंमत 400 आणि पुढचे 11, 411. तर या ठिकाणी आपण एक लक्षात काय ठेवायचं, सी जास्तीत जास्त काय, सी म्हणजे 100 आहे, डी म्हणजे किती आहे, LCD. आपल्याला जे प्रत्येक अंक आहेत ना रोमन अंक, ते चिन्ह ठराविक यायचे. पहा, एकासाठी असं चिन्ह आहे, 5 साठी असं चिन्ह आहे, 10 साठी असं चिन्ह आहे, 50 साठी L आहे, 100 साठी सी आहे, 500 साठी डी आहे आणि 1000 साठी M आहे. हे चिन्ह सुद्धा आपल्या पूर्ण लक्षात पाहिजेत. त्याचा उजाळा व्हावा म्हणून या ठिकाणी पुन्हा घेतलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका आमदार संघात 4,50,000 मतदार आहेत. त्यापैकी 2,87,565 पुरुष आहेत, उरलेल्या स्त्रिया आहेत. तर स्त्रियांची संख्या किती. या ठिकाणी एकूण दिलेला आहे, पुरुष दिलेले आहे, स्त्रिया काढायच्या, सरळ वजाबाकी करायची, अवघड काहीच नाही. हा एक सोपा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी वजाबाकी आपण करत असताना शांततेत करायची, कारण घाई केली तर आपल्या सोपा प्रश्नाचेही मार्क जाऊ शकतात. हे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो. थोडस या ठिकाणी आपण करूया. तर 4,50,000 लिहिलं. त्यानंतर 2,87,565. चला 10तून 5 उरले, या ठिकाणी 3 उरले. ज्यावेळेस इकडून हातचा घेऊ, या ठिकाणी काय होतंय, 4 राहतात, तिथं 9 9 9 होणार आणि इथं 10 होणार. म्हणजे 10तून 5 गेले, खाली उरले 5, 9तून 6 गेले, 3 उरले, 9तून 5 गेले, 4 उरले, 9तून 7 गेले, 2 उरले आणि 4तून जात नाहीत. म्हणून आपण इथे हातचा घेतला, इथं राहिले 3, इथं 14 झाले, 14तून 8 गेले, 8 6 14. त्यानंतर इथं राहिला 1. आणि या ठिकाणचं उत्तर आपण जर वर पाहिलं तर किती होतंय, ते 1,62,435. हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्तर सापडतंय. अशा पद्धतीने शांततेत वजाबाकी करायची आणि सोप्या प्रश्नाचे मार्क आपण जाऊ द्यायचे नाही. कारण प्रत्येक मार्कावर आपलं मेरिट आहे स्कॉलरशिपला. आणि आपल्याला राज्य गुणवत्ता यादी जिल्ह्याची जास्तीत जास्त मुलं आले पाहिजेत. अशी ज्यावेळेस मेरिट निकाल लागेल पुढच्या वेळेस, त्यावेळेस सगळी मुलं आपल्या, अरे नगर जिल्ह्यातली इतकी मुलं कशी काय गुणवत्ता यादीत आली, याचं कौतुक राज्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीचा निकाल आपला लागला पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न थोडासा काळजीपूर्वक करा. पुढचा प्रश्न आहे, खालील अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता इथं जर पाहिलं, विशेष काहीच नसतं याच्यामध्ये, सगळ्याचा छेद सारखा आहे. आता अनेक नियम आहे त्याच्यामध्ये बी लहान मोठा ठरवताना, परंतु या ठिकाणी जर पाहिलं आपण तर सगळ्याचा छेद सारखा आहे. म्हणजे छेद काही लहान मोठा करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकत नाही. अशा वेळेस काय, ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा, याचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, काहीच फरक पडत नाही. तर या ठिकाणी लहान कोण आहे मग, तर लहान आहे 1 नंबर पर्यायातील अपूर्णांक 7/9. का लहान आहे तो, कारण
छेद म्हणजे काय? भागिले असतात. 7ला 9ने भागिले, 15ला 9ने भागिलं, 20ला 9ने भागिलं, 13ला 9ने भागिलं. कोणाचा भागाकार कमी येणार आहे? तर तो 7च येणार आहे, कारण ती लहान संख्या आहे ना, म्हणून त्याचं उत्तर ते आहे. आणि ज्यावेळेस अंश सारखे असतील त्यावेळेस मात्र उलट असतं. ज्याचा छेद लहान तो मोठा ठरतो, हे की नाही? आणि ज्याचा छेद मोठा तो लहान ठरतो. हा एक नियम आपल्याला लक्षात असला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 35/3 चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आता हे 2-3 पद्धतीने करतात, आहे की नाही? काही मुलं हुशार असले ते लगेच लिहिणार 11 3 33 होतात. 11 3 हा, या दोघांचा गुणाकार 11 3 33. 35ला किती कमी पडतात? 2 पडतात. हे उत्तर झालं. लगेच उत्तर लिहिणार ते पर्याय क्रमांक 2. परंतु काही मुलांना सुरुवातीला ते जमत नाही. त्यांनी काय करा, सुरुवातीला सहज करा रे मित्रांनो, आपलं वेळ लागू द्या थोडा. किती वेळ लागणार आहे त्याला? 35/3 करा. 3 1 3, नंतर 5ने भागा, पुन्हा 3 1 3 करा. आता या ठिकाणी वरच्या भागाकाराकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. जी बाकी उरली तो अंश असतो, आणि जो वरचा आहे 11 तो पूर्ण भाग झालेला आहे. जी बाकी उरली तो अंश लिहायचा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला लिहिता येईल की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर सरळ भागाकार करून सुद्धा तुम्ही करू शकता. पूर्णांक म्हणजे जेवढा पूर्ण भाग आला तो पूर्ण अंक तयार झाला, आणि जी बाकी राहिली तिला अजून 3 भागिले आहेत म्हणजे छेद आहेत. हा सरळ त्यामधला अर्थ आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपल्याला प्रश्न बरेच आहे, जास्तीत जास्त प्रश्न आपले जर झाले ना, कारण बऱ्याच मुलांनी काल सोडलेले आहेत, परंतु काही मुलांच्या धावपळीमध्ये म्हणा किंवा गोंधळ उडतो, तो गोंधळ टाळण्यासाठी आपण पुन्हा एक आवृत्ती घेत आहोत. 5 रुपयाची 40 नाणे घेऊन 10 रुपये किमतीच्या किती नोटा भेटतील? आता या ठिकाणी एक गुणाकार आहे, एक भागाकार आहे. काय? 5 रुपयाच्या 40 नाणी आहेत. नाणी म्हणजे सुट्टे पैसे, ठीक आहे. 5-5 रुपयाची 40 होते एक जणाकडं, तर त्याची किंमत एवढी होईल. आता हा गुणाकार करत बसू नका मित्रांनो. आपल्याला त्याच्या नोटा करायच्यात, लगेच त्याला 10ने भागायचं. आपल्या त्यावेळेस लक्षात आलं की हे सोपं जातं. हा 0 गेला, हा 0 गेला, उत्तर येणार आहे 20. म्हणजे आपले बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी काय झालं, गुणाकार केला असता, पुन्हा भागाकार केला असता, आपले 20-30 सेकंद वाढले असते. आपल्याला प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. मग आपण गणितामध्ये लगेच गणित वाचल्यानंतर आपल्याला कोणती क्रिया करायची हे पटकन डोक्यात घ्यायचं आणि त्या पद्धतीने कार्यवाही करायची. चला आता पुढचा प्रश्न आहे. 2 दस्ता कागद व 60 डझन कागद किती झाले? मी आता सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस रूपांतर करायचं त्यावेळेस त्याचं प्रमाण माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला किलोग्रॅमचे ग्रॅम करायचे, हजाराने गुणायचे, तासाचे मिनिटे करायचे, 60ने गुणायचं. तसंच कागदाच्या बाबतीत बरेच माप आहेत. डझन असतात, डझन म्हणजे 12 होतात, दस्ते म्हणजे 24 होतात, त्यानंतर ग्रोस म्हटलं की 144 होतात, रिम म्हटलं की 480 होतात. हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे, आणि कधी मध्ये विसरल्यानंतर त्याचा आढावा घेतला पाहिजे. आणि पेपरमध्ये हेच घडतं. असे वेगवेगळे प्रश्न आल्यानंतर पुन्हा त्याची आवृत्ती होत असते. तर ठीक आहे, 2 दस्ते. आता एक दस्ता म्हणजे किती कागद? 24 कागद. 24ला 2 ने गुणलं, 24 2 48 झाले. आणि 7 डझन, 12चा पाडा म्हणा, 12ने गुणतो 7ला, 12 84. याची जर बेरीज केली की आपल्याला उत्तर भेटणार आहे. हे 12 झाले. चला, 12ने हे 13 झाले. 132 पर्याय क्रमांक 2. किती सोपं आहे पहा. किती वेळ लागतोय? जास्त जागाही लागत नाही. पुढचा प्रश्न आहे 41वा. 10.2/10 अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहाल? तर यामध्ये आपण लक्षात काय ठेवायचं, पूर्णांक म्हणजे तो पूर्णांक आहे. 10 काय आहे? पूर्णांक आहे. तो पूर्ण लिहा. जे काही उत्तर येणार आहे ते त्याच्या पुढे दशांश अपूर्णांकात येणार आहे. ठीक आहे. आता पुढे किती आहे? अंश जो आहे तो 2, पण त्या ठिकाणी आपण लक्षात काय ठेवायचं, छेद त्याचा किती आहे? छेद जर 10 असेल तर ते पहिलं घर पुढे मांडायचं.
छेद जर 100 असेल तर ते 2 घरं पुढे आले पाहिजेत. छेद जर 1000 असेल तर पुढे 3 घरं आले पाहिजेत. हे आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. या ठिकाणी 10 छेद असल्यामुळे ते दशांशच आहे, म्हणजे पहिल्या घरी येणार. आणि त्याचं जर उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पण काही जणांचं या ठिकाणी गोंधळ होईल. काही जण काय म्हणतील, आपण असं करू, काय हरकत नाही, तुम्ही तसंही करा. कसं पूर्णांकित अपूर्णांकात रूपांतर करा. 10 10 100 आणि 2 102 झाले. त्याला छेद 10 आला आणि मग पुढे आपण 102 मांडणार मित्रांनो. आणि 102 मांडल्याच्या नंतर उजवीकडून आपण दशांश चिन्ह जर छेद 10 असला तर एक घर सोडून आपण दशांश चिन्ह देत असतो. छेद 10 असला तर किती, एक घर सोडून या ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. आणि हे जर उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. कुठल्याही पद्धतीने करा, काय हरकत नाही. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 73 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? आता हा गोंधळ करणारा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता 73 ही तर मूळ संख्या आहे, आणि तिचा मोठा विभाजक काय? 0 0 0. असा कधी कधी गोंधळ होतो एखाद्या मुलांचा. परंतु पहा, कुठली संख्या जरी मूळ संख्या असली ना, तिला सुद्धा अवयव असतात. आणि तिचे अवयव कोण असतात? 30 संख्या आणि 1 ने प्रत्येक संख्या ही 1चा अवयव आहे आणि ती संख्या तिचा अवयव आहे. म्हणजे 73 जर आपण केलं, त्याचा जर गुणाकार केला तर आपण 1 गुणिले 73, 73 1 73 असं करू शकतो. म्हणजे दोन्ही अवयव झालेच की, दोन्ही विभाजक झालेच की. विभाजक म्हणजे काय? या दोन संख्येचा गुणाकार, ती संख्या येते ते याचे विभाजक किंवा अवयव काय म्हणायचे ते म्हणा. तर आपल्याला या ठिकाणी 2 अविभाजक मिळाले आणि लहान विभाजक आहे 1 आणि मोठा विभाजक आहे 73. मग आपल्याला मोठा विभाजक विचारला आणि तो आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला ठीक, असे प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्नपत्रिका छान काढलेली पहा. इथून मागे आलेले प्रश्न विविध स्पर्धा परीक्षा असतील, मग त्या नवोदय असतील, स्कॉलरशिप असेल किंवा वेगळ्या मंथनच्या असतील किंवा खासगी प्रकाशनाच्या काही परीक्षा होतात, त्यामध्ये आलेली बरीचशी उदाहरणं वाटतात. यापूर्वी आलेली आहेत काही. 43 काय? 15 खुर्च्याची किंमत 9,750 आहे, तर अशा 2 डझन खुर्च्याची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? एक गुणाकार एक भागाकार करायचा आहे. त्याची मांडणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. काय करायचंय आपल्याला? 15 खुर्च्याची किंमत दिलेली आहे. आता आपण काय करणार? अगोदर भागाकार करणार आणि नंतर आलेल्या भागाकाराला गुणायचं. ठीक आहे, आपण करूया. एकूण किंमत किती आहे? 9,750. ही किती खुर्च्याची किंमत आहे मित्रांनो? 15 खुर्च्याची. आपल्याला एकाची काढायची, मग आपण त्याला 15 ने भागायचं, छेदल्या. आणि आपल्याला किती खुर्च्याची किंमत काढायची हा भागाकार करण्या अगोदर आपण लगेच इथंच, ज्यावेळेस तुम्ही थोडेसे फास्ट मध्ये चालताना त्यावेळेस इथंच तुम्ही 24 ने गुणा. 24 ने का गुणला आता काहींच्या लक्षात आलं का नाही मला नाही माहित, परंतु पाहूया. 2 डझन म्हणजे 24, इथंच गुणून टाका. आणि या ठिकाणी करा. चला, या दोन्हीला 3 ने भाग जातो. 3 5 15, 3 8 24. 5 ने याला बघा. 5 1 5, खाली उरले 4, 5 9 45, खाली उरले 2 25, 5 5 25 आणि हा 0 त्यावरती मांडला. अशा पद्धतीने हे उत्तर जर आपण काढलं, 8 0 0 8 5 40, 7 4 4, 8 9 72, 4 76, 48 7, 8 7 15. या ठिकाणी उत्तर आलेलं आपलं 15,600. अशा पद्धतीने करा. किंवा जर तुम्हाला असं नसेल कळत, अगोदर भागाकार करा, नंतर पुन्हा 24 ने गुणाकार करा. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने. आपल्याला या ठिकाणी एक भागाकार आणि एक गुणाकार अशा 2 क्रिया, त्याला मिश्र क्रियाची गणित म्हणतो आपण, त्या मिश्र क्रियाचं गणित ते होतं. पुढचं आहे, प्रियंकाने प्रत्येकी 15 फुलांचे 48 हार केले, दुर्वाने तेवढ्याच फुलांचे 8 हार केले, तर प्रत्येक हारात किती फुले ओवली? मित्रांनो, तुम्ही किती भाग्यवान आहेत. मला खरं तर तुमचं कौतुक वाटतं की काही काही शाळेवरती, साहेब
विद्यार्थी आहेत पण त्यांना शिकवायला शिक्षक नाही अशी परिस्थिती आणि आपल्या जिल्हा परिषदेने किती स्तुत्य उपक्रम जिल्ह्यातली सर्व आदर्श शिक्षक ज्यांची मुलं गुणवत्ता यादीत चमकली इतकी हुशार हुशार शिक्षक आणि ते एवढा अभ्यास करून येतात सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका पाहतात विद्यार्थ्यांना नेमकं आपल्याला काय द्यायचं हे मुद्देसूद मांडतात आणि त्याचा आस्वाद आज आपली ही सगळं विद्यार्थी मंडळी घेतात किती भाग्यवान विद्यार्थी आहात तुमचं खरंच कौतुक आहे तुमचं तुम्ही याचा फायदा निश्चित घ्या प्रियांकाने 15 फुलांचे 48 हार केले आता पहा हाय गुणाकार झाला 15 फुलाचे 48 हार म्हणजे आपण करूया गुणाकार 15 गुणिले 48 आता हा गुणाकार करण्याऐवजी आपण पुढे पाहायचं काय दुर्वाने तेवढ्याच फुलाचे म्हणजे याचा गुणाकार जे येईल ते उत्तर येणार आहे तेवढेच फुलं झाले हे फुलं झाले त्याचे 8 हार करायचे तुम्ही याला छेद 8 करणार आहोत कशाला गुणाकार करत बसता आणि पुन्हा भागाकार करत बसता त्यात आणखी चुका होण्याचा धोका असतो आपला हा करा 8 एका 8 8 सक 48 आणि 15 सक 150 किंवा 150 नाही 15 सके 90 सॉरी 15 सकी 90 झालं 150 म्हटलो मी असं होतं कधी कधी तर 15 सकी 90 तर आपल्याला काय केलं आपण हा गुणाकार करायचा होता आपण हा गुणाकार करून नंतर आपल्याला 8 ने भागावं लागलं असतं तर या ठिकाणी आपण एकाच स्टेप मध्ये कारण आपल्याला त्या ठिकाणी पेपरवर करायचं असतं जागा छोटी असते आणि अशा काही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी गुणाकार एक भागाकार आहे कोणाचा गुणाकार आहे तो गुणाकार मांडा आणि भागाकार त्याला छेद करून घ्या आणि तुम्ही ते गणित सोडू शकता चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आता हा तर फार सोपा प्रश्न आहे बा ज्यावेळेस आपल्याला चढत्या क्रमाने संख्या मांडायच्यात ना त्या परत लिहायच्या नाहीत आपण इकडे थोडस बारकाईने पाहायचं काय पाहायचं बारकाईने या ठिकाणी जर पाहिलं बारकाईने तर 47,000 47,000 47,000 47,000 चारही ठिकाणी 47,000 आहे तो आपल्याला त्या 47,000कडे पाहून संख्या लहान मोठी ठरवायचीच नाही आपल्याला पुढचे 3 अंक पाहिजे 850 508 850 580 805 आणि 508 यावरून आपण संख्या ठरवणार चला आपण ठरवूया जर पाहिलं आपण तर आपल्याला चढता क्रम लावत असताना कोणती पायरी आपण जर घर चढत असलो किंवा मंदिरात चढायला लागलो तर आपल्याला सुरुवातीला लहान पायरी लागत असते म्हणजे चढता क्रम लागताना लहान संख्या आपण लिहायची आता यात लहान कोणती आहे 500 वाली लहान असणार मग 500 वाल्या 2 आहेत एक 508 आहे आणि एक 580 आहे मग काय करा हिला 1 नंबर द्या चढता क्रम लावताना 2 नंबरला कोणती येईल तर 2 नंबरला येणारी संख्या राहील 500 वालीच ही 2 नंबरला येणार आता 3 नंबरला 800 वाल्या येणार 800 वाल्याही 2 आहेत एक 805 आहे आणि एक 850 आहे म्हणजे 805 वाली 3 नंबरला येणार आणि सगळ्यात मोठी ती चढत्या क्रमामध्ये शेवटी राहणार आता आपल्याला काय विचारलं आपल्याला कळल्या संख्या लिहित बसण्यापेक्षा इथंच आपण काय केलं त्याच्यावरती डोक्यावरती आपण तुम्ही नंबर द्या ही 1 नंबर ही 2 नंबर ही 3 नंबर ही 4 नंबर आणि आपल्याला काय विचारलं ते पहिल्या आणि चौथ्या संख्येची बेरीज करायची याची आणि याची बेरीज मग आपण जर पाहिलं 0 आणि 8 एकक स्थानी 8 येणारा एकच पर्याय दिसतो आपल्याला जादा करायची सुद्धा गरज लागत नाही म्हणजे हे उत्तर असणार चला पुढे पाहूया पुढचा प्रश्न आहे 46वा 200चा 3/4 भाग म्हणजे किती 200चा 3/4 भाग म्हणजे किती आहे चला पाहूया आपण आता चा या गुणिले असतो हे लक्षात ठेवा कधी बऱ्याच वेळेस येतं टक्केवारी तर येत असतं चा याचा अर्थ गुणिले चिन्ह टाकू द्यायचं बाकी जास्त काय त्याच्यावर विचार करत बसायचं नाही आपण म्हणजे आपल्याला 200चा काढायचंय बघल्या 200 चा म्हणजे गुणिले आणि 3/4 या पद्धतीने तुम्ही करा आपल्याला माहित आहे 4 ने भागा 4 एक 4 4 पंचे 20 आणि हा 0 ठेवून द्या या ठिकाणी 50 आलं
हॅलो. ओके ओके. सॉरी मित्रांनो, BSNLचं आमच्याकडे जे नेटवर्क होतं आमच्या ह्याच्यामध्ये, त्याचा प्रॉब्लेम 2-3 दिवसापासून आहे. आणि आम्ही या ठिकाणी वायफायवरती आमच्या हॉटस्पॉटने कनेक्ट करतो. काहीतरी एरर आल्यामुळे या ठिकाणी क्लास बंद पडला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. चला, मी काय सांगत होतो, 200चा आपल्याला 304 करायचं म्हणजे पाऊण भाग आपल्या डोक्यात बसला पाहिजे. आणि पाऊण भाग म्हणजे काय असतो? एखाद्या गोष्टीचे समान 4 भाग करणे. समजा एक भाकरी आहे, त्याचे आपण सारखे जर 4 भाग घेतले आणि त्यातले 3 भाग घेतले तर पाऊण होतात. मग 200चे सारखे 4 भाग करा. 50-50चा भाग होतो, 3 भाग घेतले, 50चे 3 भाग म्हणजे 150, हे उत्तर येणार. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण. किती वाजले सर? हा, थोडं जलद जाऊया आपण. 47वा प्रश्न आहे. 7 गुणिले 1,00,000, 4 गुणिले 10,000, 3 गुणिले 100, नंतर 0 आहे, नंतर 2 गुणिले 1 आहेत, नंतर 4 गुणिले 10. आपण ज्यावेळेस अशी संख्या मांडत असतो ना, त्यावेळेस एक लक्षात ठेवा मित्र, हे अंक पहा, कोणते अंक शून्याचे. हॅट्रिक लक्षात घ्या थोडस. यात काय असतं पहा, ज्याला 1 ने गुणला तो एकक असतो. 1 ने गुणलेली संख्या आहे 2, मांडून टाका. ज्याला 10 ने गुणला तो दशक असतो. 10 ने गुणलेली संख्या आहे 4. 100 ने गुणलेला शतक असतो. 100 ने गुणलेली संख्या आहे 3. आता पहा, 1000 ने गुणलेला हा हजाराच्या घरी येतो, पण 1000ने गुणलेलं घरच दिलेलं नाही, मग तिथं 0 मांडा. नंतर 10,000ने गुणलेले 4 आहेत, मांडा. आणि नंतर लाखाने गुणलेले आहेत 7. तर अशा पद्धतीची संख्या त्या ठिकाणी आपल्याला जलद गतीने मिळू शकते. आणि ती संख्या आहे पर्याय क्रमांक 2 आहे. दिसत नव्हतं काय पॅनल वर तिकडं? चला पहा, आता रोमन अंकाचं पहा. C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि L म्हणजे 50. आता या ठिकाणी काय झालंय पहा, आपल्या गोंधळ असा होतो, बरेच मुलं काय करतील, अगोदर वजाबाकी करतील आणि चुकून बसतील. इथे अगोदर आपल्याला वजाबाकी करायची नाही. गणित करण्याची एक पद्धत असते, ती आपल्या डोक्यात पीठ ठेवायची. आपल्याला गणितामध्ये अगोदर कंस सोडवायचा असतो पदावली करत असताना. हा पदावली टाईपचा प्रश्न असतो. आता या ठिकाणी आपल्याला अगोदर काय करायचंय, तर आपल्याला अगोदर भागाकार करायचं. हे आपण क्लिअर डोक्यात ठेवा. 500ला ज्यावेळेस आपण 50ने भागू, त्यावेळेस उत्तर किती येणार आहे? 10 येणार आहे, है का नाही? आणि ते 10 उत्तर 100 मधून वजा केलं की उत्तर आपलं या ठिकाणी 90 येणार. ही तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा करा तुम्ही. ठीक आहे, आपल्याला जास्तीत जास्त उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण पाहू. 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? आता संख्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 अंकी संख्या असतात 9. त्या कोणत्या आहेत? 1 पासून तर 9 पर्यंत 9. 2 अंकी संख्या सुरू कुठून होते? 10 पासून सुरू होते, संपते कुठं? 99 मध्ये. पण त्या 99 मध्ये ज्या 9 असतात ते 1 अंकी असतात, म्हणजे 90 काय झाल्या? 2 अंकी झाल्या. तशा 3 अंकी असतात 900, 4 अंकी असतात 9000. आपल्याला सोपा प्रश्न होता, 2 अंकी संख्या किती? आणि त्याचं उत्तर आहे 90. पण या ठिकाणी गोंधळ काय होतो मुलाचा? 90 आणि 99 या ठिकाणी घोळ करतात. अहो, मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी 99 आहे, पण 2 अंकी संख्या 90च आहेत. त्यातल्या वरच्या ज्या काही 1 अंकी दिसतोय ना 9, त्या 1 अंकी संख्या आहेत ना, डोक्यामध्ये क्लिअर घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न करू नका, नाही तर काही गुणाकार करत बसतील. गुणाकार करायचा नाही, एकदम सोपं. शून्याने कोणाला किती लहान मोठ्या किती संख्या देऊ द्या, दशांश चिन्हाच्या देऊ द्या, नाही तर काही देऊ द्या, याचं एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे 0. बाकी काही करायचं नाही याला. या ठिकाणी 0 आहे, इकडून गुणिले इकडून गुणिले, शून्याने कोणालाही गुणिलं, किती मोठ्या संख्या असल्या तो सगळ्याला 0 करून टाकतो, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. एका सहलीसाठी प्रत्येकी 775 प्रमाणे 50 विद्यार्थ्यांची फी जमा केली. सहलीचा एकूण खर्च 35,000 झाला. उरलेली रक्कम सहलीतील विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम मिळाली? पाहता,
आपण काय करणार, त्या दोघांचा गुणाकार करणार, कारण एका मुलाचा खर्च आहे किंवा वर्गणी आहे, रेडच वापरतो, एका मुलाची वर्गणी एवढी गोळा केली, अशी मुलं आहेत 50, हा गुणाकार आपण करणार आहे का नाही. नंतर ही वजाबाकी करणार आणि नंतर पुन्हा काय करणार, भागाकार करणार. याच्यापेक्षा थोडं करू आपण वेगळ्या पद्धतीने. मी काय म्हटलं, एवढा खर्च झाला ना 35,000, किती मुलांचा झालाय, 50 मुलांचा, तोच भागाकार आपण अगोदर करू ना. चला, 35,000 भागिले हा 50 मुलांचा खर्च आहे. हा शून्य गेला, हा गेला, 5 एक 5, 5 7 35, उत्तर आलं 700. म्हणजे एका एका मुलाला 700 रुपये खर्च आलेला आहे. आता ये त्यांनी वर्गणी किती गोळा केली, 775 केली. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला उरलेले पैसे मागे द्यावा लागणार नाही, आहे का नाही. म्हणजे काय झालं, प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च झाला 700 रुपये. किती झाला, 700 रुपये खर्च झाला. आणि इथं तर 775 वर्गणी गोळा केली, म्हणजे 75 रुपये आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला पाठीमागे दिले जातील. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. जर ए बरोबर 2, बी बरोबर 3 असेल तर ए गुणिले ए अधिक 3 गुणिले ए गुणिले बी अधिक बी अधिक बी, असं फार मोठं दिसतं. चला आपण पहिल्यांदा हे करू. ए गुणिले ए चा वर्ग, ए काय आहे 2 आहे, 2चा वर्ग किती झाला मग 4, हे कळलं. आता अधिक पुढचं आपण खाली घेऊया, 3ab म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 3, या तिघांचा गुणाकार करावा लागेल. 3 2 6, 6 18. आणि बी अधिक बी दोनदा आहे, म्हणजे हे बी आणि हे बी, हे 3 आणि 3 2 वेळेस, म्हणजे ती आणखी 6. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती किती होते, ए चा वर्ग 4, 3ab 3 नाही 3 2 6, 6 18, आणि बी ची 3 आणि 3 6. या ठिकाणी मला वाटतं काहीतरी मिस्टेक दिसते, पर्याय नाही येतो. थोडासा कसेल काही गोंधळ झालेला, किंवा माझ्याकडून गणित लिहिताना प्रश्नपत्रिकेत कदाचित बरोबर असू शकतं, माझ्याकडून लिहिताना टाईप करताना मिस्टेक झालेली असू शकते. पुढचं पाहूया. 53 38.58 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता बा या ठिकाणी एक हा आहे एकक, काय आहे हा एकक आहे 8, आणि एकक असल्याच्या नंतर त्याच्या पुढे आपण दशांश चिन्ह लिहिणार. आता आपल्याला काय करायचं, या दुसऱ्या 8 ची किंमत काढायची, आणि हा 8 काय आहे तर तो शतांशच्या घरामध्ये आहे, म्हणजे 0.8 असं मानणार आपण. आणि या ठिकाणी घर नसतात, 2 शून्य आपण या ठिकाणी ठेवणार. आता बाकी जास्त डोकं नका लावू, तुम्ही सरळ 8 वजा 8 अशी वजाबाकी केल्यासारखं करा. दशांश चिन्हाचा काय विचार आता करू नका. या ठिकाणी 7 राहणार, इथं 9 होणार, इथं 10 येणार. ओके, या ठिकाणी राहिली 9, या ठिकाणी आले 7, इथं आलं दशांश चिन्ह. या ठिकाणी जर आपण पाहिलं उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न. 4 तास 35 मिनिटे म्हणजे किती मिनिटे, रूपांतर आहे सरळ. मी सांगितलंय, बऱ्याच वेळ सांगतोय की तुम्हाला किलोमीटरचे मीटर करायचे, हजाराने गुणा, मीटरचे सेंटीमीटर करायचे, 100ने गुणा, रुपयाचे पैसे करायचे 100ने गुणा. त्याचं जे काही माप आहे ते ठराविक दिले. तसं तासाचं मिनिटाचं एक प्रमाण आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं होतात. आपल्याला एवढंच रूपांतर करायचं, बाकी काही करायचं नाही. आपल्याला फक्त एवढं रूपांतर करायचं. कोणाचं 4 तासाची मिनिटं किती होतील, म्हणजे 4 गुणिले 60 करा, किंवा 60 गुणिले 4 करा, 6 चोक 24, आणि त्याच्यावरती 0 द्या. 240 मिनिटं झाले, त्यात पुढची 35 मिनिटं ऍड करा, आपल्याला उत्तर भेटून जाईल 5 7 आणि 2. अशा पद्धतीने 275 हे या ठिकाणी आपलं उत्तर फायनल होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. 5 मिनिट आहेत का. 350 रीम कागदापैकी 240 रीम कागद वह्यासाठी वापरले, तर किती दस्ते कागद उरले. हे बघा, आपण इथं बरेचसे मुळे काय करतात, गोंधळून जातात. म्हणजे काय म्हणतील ते, जास्त वाचणार नाहीत, ही वजाबाकी करतील, वजाबाकी केल्या उत्तर लिहून टाकतील 110, आहे की नाही.
ते काय म्हणतील, चला 350 मधून एवढे वापरले, 240 गेले, 110 उरले, पर्याय दिसतो, लिहून टाकला. पण तसं नाही मित्रांनो, आपल्याला काय विचारलं, त्याचे दस्त किती. आता या रिम कागद आहेत, लक्षात ठेवा. आता रिम कागद, एक रिम किती असते, तर 480 असते. 480 का असते मित्रांनो, जर तुम्ही जर ते कागद मोजायला बसला तो माणूस आणि कवर मोजीन ना, तो त्याला एखाद्याला समजा झेरॉक्सवाल्याला 2000 कागद पाहिजे, तो बसायचं का त्यांनी दिवसभर मोजीत. मग कंपनीने काय केलं की रिमचं पॅकेट केलं आणि त्या पॅकेटमध्ये जर मोजून पाहिलं तर 480 कागद असतं, हे प्रमाण असतं. त्या पद्धतीने पहा, 400 रिम कागद आहेत, म्हणजे याला आपल्याला ते 110 आहे, त्याला 400 एक रिमने म्हणजे 480 ने गुणायचं आणि दस्ते करायचे. दस्ते म्हणजे 24चं असतं, 24 ने भागायचं. या असं बी एक आहे बरं का, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते पाठ करून ठेवा वाटल्यास, ते प्रमाण आहेत, सांगतो मी काय प्रमाण आहे ते. तर एक रिम म्हणजे सर 20 दस्ते असतात, हे लक्षात ठेवा. किती असतात ते, 20 दस्ते. डायरेक्ट तुम्ही 20 ने जर गुणलं तर तुम्हाला जलद गतीने 11 2 22 आणि त्याच्यावरती 2 शून्य, अशा पद्धतीने हे उत्तर मिळून जाईल. आता पुढचा प्रश्न आहे, रोहितने, हा मला वाटतं 97 काय कधीतरी आलेलं गणित आहे, 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये आलेलं आहे ते. रोहितने 45 रुपये 5 पैसे ही रक्कम 45.5 रुपये अशी लिहिली, तर त्या दोन रकमेमध्ये कितीचा फरक त्या ठिकाणी निर्माण झाला. आता आपल्याला ह्याच गोष्टीचा थोडासा गोंधळ निर्माण होतो की हे रुपये आणि हे पैसे मांडताना दशांश अपूर्णांकामध्ये आपण गोंधळच करत असतो. एक लक्षात ठेवायचं, पैशाचं जर एक घर असलं ना, तर दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक, कारण त्याला छेद 100 असतो ना. कारण 1 पैसा 2 पैसे असे जर 100 पैसे केले तर त्याचा 1 रुपया होत असतं, म्हणजे याला छेद 100 असल्यामुळं याची मांडणी काय होते, त्यांनी मांडलंय असं. आता याचा अर्थ होतो 45.5 वजा हे 45 रुपये त्यांनी मांडले, पण पुढं 5 पैसे लिहायचे सांगितले होते ना त्याला, तर त्याने असे लिहायला पाहिजे होते. कसे लिहायला पाहिजे होते, 05 असे लिहायला पाहिजे होते. त्याने या ठिकाणी लिहिताना थोडस असं लिहायला पाहिजे होता ऍक्च्युअली, पण त्याने लिहिलंय काय, वरच्या पद्धतीने लिहिलं. मग चूक किती झाली, या ठिकाणी 0 द्या आणि वजाबाकी करा. तर ती 45 पैशाची चूक या ठिकाणी आपल्याला दिसते. इथं तर 0 येणार आहेत. किती पैशाची चूक आहे, तर 45 पैशाची चूक झालेली आहे आणि आपल्याकडून होते, ती होऊ द्यायची नाही. आता शेवटचा प्रश्न आपण पाहूया. विराटचा जन्म 5 सप्टेंबर 2000 गुरुवारी झाला, तर त्याच्या 11व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. पाहता तुम्ही सगळे तुमचाच वाढदिवस पहा बरं. मला वाटतं तुमचा सर्वांचा जन्म 2000 किंवा 1999चाच असणार आहे. तुमचाच असा प्रश्न दिला हो, आहे का नाही. तुमचाही 11वा वाढदिवस किंवा चालू असेल, झाला असेल कोणाचा. चला पहा, आता 5 सप्टेंबरला गुरुवार आहे, 11वा वाढदिवस काढायचा. आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा, 7 दिवसाने तो वार येतो, हा साधा सिद्धांत आहे. आणि वर्ष बदललं, वर्ष असतं 365 दिवसाचं, त्याला जर आपण 7 ने भागलं तर पूर्ण भाग जाऊन एक बाकी उरत असते. आणि एक बाकी उरते म्हणजे वर्ष बदलल्यानंतर त्याच तारखेला पुढच्या वर्षी, समजा 1 जानेवारी असेल, पुढच्या वर्षी जर केला तर 1 दिवस वाढत असतो. पण लीप वर्ष असेल तर 2 बाकी उरते आणि 2 दिवस आपल्याला पुढे जावं लागतं. आता इथं काय आहेत, हे 11 वर्ष तर वाढणार आहेत, यात काहीच अडचण नाही. आपला गोंधळ कुठं होतोय पहा. हे 11 वर्ष वाढणार म्हणजे 11 दिवस आपल्याला पुढे जाणार. पण मध्ये जर लीप वर्ष आलेले असले तर तेवढे सुद्धा दिवस आपल्याला ऍड करावे लागणार. मग आपण जर पाहिलं 2000 पासून, तर 2000, 2004, 2008 3 लीप वर्ष आहेत. आपण लगे भाडकन 3 लीप वर्ष ऍड करून जाणार आणि आपण चुकून बसणार. या ठिकाणी त्यांनी एक गोम केली, काय केलंय, 5 सप्टेंबर दिलंय आणि 5 सप्टेंबरच्या अगोदर फेब्रुवारी 29 दिवसाचा होतो. हे आपल्या डोक्यात त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि ही चूक आपण टाळायची. त्या ठिकाणी पाहायचं, ही जी तारीख आहे ती फेब्रुवारीच्या अगोदरची आहे का नंतरची आहे. आणि जर ती अगोदरची असेल तर ते लीप वर्ष धरूच नका. ते 2000 आपल्या दृष्टीने लीप वर्ष नाही, असलं तरी नाही. मग पुढचं काय, 4 आणि 8 2 लीप वर्ष झाले, म्हणजे अधिक 2 ऍड करा, म्हणजे 13 या ठिकाणी झाले. आणि त्या जर आपण 13ला 7 ने भागलं तर आपल्या लक्षात येतं 7 × 7 बाकी 6 उरणार. आपल्याला 6 दिवस पुढे जायचे,
6 दिवस कोणाच्या पुढे झाले, दिलेल्या वाराच्या पुढे 6 दिवस जायचं, गुरुवारच्या पुढे 6 दिवस जाण्यापेक्षा मागे 1 दिवस येणार. ओके, आपलं या ठिकाणी किती वाजले? ओके, तर या ठिकाणी आपल्या समोर थोडीशी काही प्रश्न मांडताना थोडासा आनंद वाटला. मला वाटतंय आपण सर्व हुशार आहेत. आपण सर्वांनी काल छान पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवली असेल. अनेक मार्कही त्या ठिकाणी तुम्ही मिळवली असतील. उद्याच्यालाही तुम्हाला शाळेमध्ये सर तुमची सोडून देतील. पण आम्हालाही वाटलं की थोडंफार आम्ही तुमच्या ज्ञानामध्ये थोडी भर घालावी आणि कालची जी काही प्रश्नपत्रिका जिल्हा परिषदेने एवढी मोठी तयारी केली, त्याची छापाई केली, तुमच्यापर्यंत वाटप केलं, तुम्ही परीक्षा दिली, त्याचा निकाल संकलन केला जातो, त्याचाही थोडासा आढावा व्हावा म्हणून आजचा तास घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आदरणीय आमचे काही मार्गदर्शक आणि ज्यांची आम्हाला फार मोठी आदरयुक्त भीती असते ते आमचे सर्वांचे लाडके आणि आम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं एवढे आमचे शब्द कमी पडतात. आदरणीय कराड साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आज पावसामध्ये आले. आमच्याकडे पाथर्डीला पाऊस जोरात चालू तरी ते या ठिकाणी पावसामध्ये आले. त्यांचे या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो. सर बोलायचं 2 मिनिट. त्यानंतर बडे सर 2 मिनिट. या ठिकाणी बडे सर की ज्यांची चालू वर्षी ते मुख्याध्यापक आहेत आमच्या सोमठाणा शाळेला. सर किती विद्यार्थी आले आपले? 2 मिनिट बोला. सर्वांना सुप्रभात. या ठिकाणी मिशन आरंभ या यज्ञामध्ये आजची तासिका श्री वाकसर यांनी खूप सुंदर अशी घेतली. काल मिशन आरंभची जी 5वीचा पेपर झालेला आहे तो सरांनी या ठिकाणी समजून देण्याचा खूप छान प्रयत्न केलेला आहे. तर मेहनत केल्यानंतर नक्कीच यश मिळतं हे यामधून सिद्ध होतंय. की अनेक मुलांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत की खूप चांगल्या प्रकारचे हे ऑनलाईन क्लास चालू आहेत आणि त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना यामुळे नक्कीच यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी प्रेरणा मिळू राहिलेली आहे. तर वाकसरांचं या ठिकाणी पाथर्डी तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी सर्व जी पाथर्डीची टीम आहे की ज्यांनी 1 जुलै पासून आजपर्यंत आपल्याला या तासिकेचं नियोजन करून आदरणीय कराड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खूप सुंदर असं सत्र संपन्न होत आलेलं आहे आणि पाथर्डीला आता फक्त 2-3 दिवस म्हणजे बाकी आहेत. तर या ठिकाणी मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो की हे झालेले तास आपल्याला 1 तारखेनंतर पुन्हा युट्यूबवरती आणि जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी पेजवरती सुद्धा पुन्हा पाहायला मिळतील. सर्वांनी पुन्हा पुन्हा पाहून आपले घटक पक्के करावेत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.